अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील। निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील। 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील। तर पाहू शकता मित्रांनो, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की निराधारण्यातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती त्यांची दरमहा पेन्शन आता प्रत्येक महिन्याची 1 तारखेला जमा केली जाईल। परंतु मित्रांनो, अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याची पेन्शनही जमा झाली नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निराधार योजनेतील लाभार्थ्यांची सक्रात गोड होणार आहे का? अखेरकार लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याची पेन्शन कधी मिळणार आहे? संपूर्ण काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा। चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी अद्याप तुमच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याची पेन्शन जमा न होण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी आपण जसे शासन निर्णयाची ऑफिशियल वेबसाईट जर चेक केली तर या ठिकाणी अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून निधीची तरतुदी करण्यात आलेली नाही। म्हणजे जो काही जानेवारी महिन्याची जी काही पेन्शन आहे त्या संदर्भातून महाराष्ट्र शासनाकडून निधीची अजूनपर्यंत तरतुदी करण्यात आलेली नाही। जसे शासन निर्णय येईल म्हणजेच निधीची तरतूद होईल त्यानंतर लगेचच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याची पेन्शनही जमा होईल। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल हा शासन निर्णय म्हणजे जानेवारी महिन्याचा GR कधी येईल? तर पहा मित्रांनो, येथे 1 किंवा 2 दिवसामध्ये आपल्याला वेबसाईटवरती शासन निर्णय आल्याचा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर सक्रातीपूर्वी तुमच्या बँक खात्यावरती निराधार योजनेतील जानेवारी महिन्याची पेन्शन तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्याची आपल्याला शक्यता आहे। म्हणजेच की आता निराधार योजनेतील लाभार्थ्यांची सक्रात ही गोड होण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, निराधार योजनेतील पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा। भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।